नमस्कार मित्रांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता नैना ही माहीला घेऊन मुकादमाच्या गेटच्या बाहेर येते। तर आता माही ही नैनाला म्हणते की हे बघ नैना, मी आता फायनली रमाला सगळं काही सांगणार आहे आणि मला ना आता याचा कंटाळा यायला लागला आहे। मला माझं आता नॉर्मल आयुष्य जगायचं आहे। नैना म्हणते हे बघ माही, तू आणि रमा मिळून दोघी मिळून हे सत्य अक्षयला कसं सांगायचं नाही तुम्ही दोघी ठरवा आता, कळतंय का तुला? तर माही आता विचार करू लागते आणि इकडे आता सीमा ही रमाला सांगत असते की माही, अगं तुला कसं कळत नाही, जोपर्यंत तुमचं लग्न होत नाही तोपर्यंत तुम्हाला असं एकत्र येणार नाही। ते ऐकून आता रमा म्हणते की आता आईला कसं सांगावं। रमा विचार करते की आता आईला कसं सांगू मी, माही नाही तर रमा आहे। सीमा म्हणते तुला कळतंय का? तर रमा म्हणते हो, पण काय हरकत आहे? सीमा म्हणते नाही माही, अगोदर अक्षय आणि तू लग्न कर आणि नंतर मग जवळ या आणि तुमच्या दोघांचं लग्न ना मी लावून देईन, असे आता सीमा ही माही म्हणजे रमाला समजावते। आणि रमा आता विचार करत म्हणते की ठीक आहे। तर सीमा खुश होते, पण त्याच वेळेस आता माही ही मुकादमाच्या त्या खिडकीपाशी आलेली असते आणि रमाकडे बघू लागते। माही रमाकडे बघत आता विचार करते की दोन्हीही चेहरे अगदी सारखे, पण मग नशीब असे का? आणि मी रमाकडे बघत आता माही विचार करते जे रामाच्या नशिबात आहे ते माझ्या नशिबात का नाही आहे? आणि ते बघून आता माही ही खिडकी बंद करते। तर नैना आता माहीला म्हणते माही चल बरं आता आपण जाऊयात। आता नैनाचा हात झटकत माही म्हणते की नैना मला एक गोष्ट सांग, हे सगळं माझ्यासोबत का होतंय? माही म्हणते की ऑलमोस्ट सगळ्यांसाठी मी सगळं काही केलं आणि सगळ्यांना सगळं काही देऊन टाकलं, तरीसुद्धा माझ्यासोबत असं का होतंय नैना? माही म्हणते की अक्षयचा जीव वाचावा, रमाचा जीव वाचावा म्हणून मी देविकाबरोबर सॅक्रिफाईस केलं। आणि माही म्हणते की त्यासाठी मी माझी सगळी प्रॉपर्टी देविकाला देऊन टाकली। ती ऐकून नैना म्हणते माही, अगं तुला काही कळतंय का? तू वेडी झाली का? आणि नैना म्हणते की हे बघ माही, तू हे सगळं केलं जरी नसतं ना तरीसुद्धा रमाला तिच्या जागेवरून आणण्यासाठी तू रोखू शकत नाही। नैना म्हणते तू वेडी आहे, कारण रमाला तिच्या जागेवरून कोणीच ओढू शकत नाही, कळलं का? तर आता माही म्हणते हो हो, मी वेडीच आहे। नैना म्हणते खरं तर माही, तू स्वतःची चांगली सोय करून इथून निघून जायला पाहिजे। आणि त्यानंतर आता नैना माहीला तिथून जाण्यासाठी सांगते। नैना म्हणते हे बघ माही, तू आता इथून जा, चल निघ इथून, यातच तुझी भलाई आहे। आणि नैना म्हणते की तू जितका वेळ इथे थांबशील आणि अक्षयला बघत राहशील त्याचा त्रास तुलाच होणार आहे। तर माही आता नैनाकडे बघते आणि त्यानंतर आता माही म्हणते की नैना, मी असं केलं नाही का? तुला काय वाटलं मी असं देखील केलं? आणि मी सगळ्यांना सोडून लांब जाणार होते, पण लांब जाण्यासाठी ना पैसे लागतात। आणि माही म्हणते की हे सगळं करायला ना पैसे लागतात, बाहेर जायला, अब्रॉडला जायला, व्हिजा काढायला, पण ते लोक मला पैसे देत नाही आहे। आज ते माझ्या डॅडाच्या पैशावरती मजा करतायत। आणि इकडे आता सीमाने पटकन गुरुजींना कॉल केलेला असतो। नमस्कार करत आता सीमाने गुरुजींना सासूबाईंनी माझ्या तुम्हाला बोलावलं आणि सगळं सांगितलं का असे विचारलेली असते। गुरुजी म्हणतात हो, तुमच्या सासूबाईंनी मला सगळं सांगितलंय। आणि त्यानंतर आता सीमा म्हणते तुम्हाला तर मग माहितीच आहे, तरीसुद्धा आता मी पुन्हा तुम्हाला सगळं काही सांगते। सीमा आता गुरुजींना सांगू लागते हे बघा, माझा मुलगा अक्षय आणि माझी सून रमा यांचं पूर्वी लग्न झालं होतं। सीमा म्हणते की नंतर मग रमाचा अपघात झाला आणि त्यामध्ये दोघांची ताटातूटसुद्धा झाली होती। सीमा म्हणते की मग माझी सून घरी नव्हती, पण आता ती पुन्हा घरी आली आणि दोघं एकत्र राहत आहेत। सीमा म्हणते की तेव्हा आम्हाला असं वाटलं की पुन्हा एकदा त्यांचं लग्न लावून द्यावं आणि त्यासाठीच्या सगळ्या विधी कराव्यात, आणि यापैकी काहीही माझ्या लेकाला म्हणजे अक्षयला सांगायचं नाही, असे आता सीमाने गुरुजींना सांगितलेलं असतं। ते ऐकताच आता गुरुजी म्हणतात ही कसं? आणि पूजेमध्ये जर समोरच्या नवऱ्या मुलाला जर काही सांगायचं नाही हे कसं शक्य आहे? तर सीमा म्हणते काही फरक नाही होणार, मी तुम्हाला सांगते ना। आणि गुरुजी म्हणतात की अहो तुम्हीच सांगताय ना, नवऱ्या मुलाला अंधारात ठेवायचं म्हणजे नवऱ्या मुलाच्या परवानगीशिवाय लग्न लावायचं, यात तर सरळ फसवणूक असल्याचे गुरुजी बोलतात। सीमा म्हणते काय बोलताय तुम्ही? अहो आम्ही कुणालाच फसवत नाहीये। सीमा म्हणते मी तुम्हाला तेच सांगते, अहो माझ्या सुनेचा अपघात झाला होता आणि बरीच महिने ती आमच्या घरी आलीच नव्हती, पण आता ती आली आणि त्यामुळे त्या दोघांनी पुन्हा लग्न लावावं आणि त्या दोघांनी पुन्हा त्यांचा संसार सुरू करावा असं आम्हाला वाटत असल्याचे सीमा गुरुजींना बोलते।
आणि सीमा म्हणते की हे आम्ही का करतोय गुरुजी माहिती आहे का तुम्हाला, कारण अक्षयला ना हे आवडणार नाही. आणि तो म्हणत तुम्ही सारखं लग्न का करताय आणि मग तो पूजेला बसणार नाही आणि हे करणारही नाही, म्हणून आम्ही सगळा हा घाट घातलाय. आणि त्यानंतर आता गुरुजी म्हणतात ठीक आहे. त्यांचं अगोदर लग्न झालं होतं, पण त्यांच्या पत्नी अपघात झाल्यानंतर बऱ्याच दिवसापासून हरवल्या होत्या. पण नंतर त्या आल्या ना, मग त्यासाठीचा एक विधी असतो आणि तो विधी आपण करूयात आणि त्यामध्ये लग्नाची विधीसुद्धा करूयात, असे आता गुरुजींनी सीमाला सांगितलेलं असतं. सीमा म्हणते हो बरोबर, अगदी तसंच. आणि त्यासाठी मुहूर्त कधी आहे तेव्हा लवकरात लवकरचा तो मुहूर्त काढून द्या. तर गुरुजी म्हणतात हो मी आजच मुहूर्त बघतो. आणि त्यानंतर आता सीमा फोन ठेवते आणि माही समजून रमाला आता आपण विधी कसा करायचा आणि अक्षयला कसं पूजेला बसवायचं हे सगळ्या गोष्टी सांगते. आणि ते ऐकून आता रमा ही सीमाकडे एकटक नजरेने बघते आणि विचार करते की हे असं किती दिवस चालणार आहे. मी माही नाही तर रमा आहे हे एक ना एक दिवस कळणारच आहे आणि कुणाला तरी संशय येणारच आहे, असे आता रमा विचार करते. रामाच्या डोक्यात असा विचार येऊन रमा पुन्हा विचार करते की तेव्हा मी हे सगळं का करते आणि सगळ्यापासून कशाला लपून ठेवते काय माहिती. आणि त्यानंतर आता सीमा खुश होऊन हसू लागते आणि सीमा म्हणते की खुश आहेस ना आता माही तू. त्यानंतर आता रमा म्हणते हे बघा मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तर हसत सीमा म्हणते सांग ना. आणि रमा आता सीमाला सांगू लागताच इकडे त्याच वेळेस दरवाजासमोरून नैना ही माहीला घेऊन जाऊ लागते आणि रमाचे लक्ष माहीकडे जाते आणि रमा टचकते. तर सीमा म्हणते अगं काय झालं सांग ना. रमा आता बाहेर बघू लागते आणि त्यानंतर आता रमा म्हणते नाही काही नाही आई मी खुश आहे. आणि त्यानंतर आता पटकन सीमा तेथून निघून जाते. तर रमा आता माहीला बघण्यासाठी बाहेर जाऊ लागते. पण तेवढ्यात अक्षय आता रमाला हाक मारून थांबवतो. रमा अक्षयकडे येते तर अक्षय म्हणतो की काय कशाला बोलावलंय. तर रमा म्हणते त्याचं काय आहे ना, आपल्याला एक विधी करायचा आहे, म्हणजे लग्नासाठीचा विधी करायचा आहे आणि तो विधी होईपर्यंत आपल्या दोघांना जवळ येता येणार नाही. अक्षय म्हणतो काहीही काय रमा, आणि तू सुद्धा या सगळ्यांवरती विश्वास कसा ठेवतेस. अक्षय म्हणतो कसला विधी. तर रमा म्हणते मला काय माहिती, अहो आईंना ना गुरुजींना सांगितलंय त्यांनाच माहीत आहे. आणि तेवढ्यात आता अक्षयला चक्कर येऊ लागते आणि रमा आता घाबरतच अक्षयला पाणी देते आणि म्हणते काय होतंय. तर अक्षय म्हणतो काही नाही, थोडासा स्ट्रेस आला होता मला. अक्षय पाणी पितो आणि आराम करायला निघून जातो. आणि त्यानंतर आता अक्षयकडे बघत रमा विचार करते यांनासुद्धा कामाचं खूप टेन्शन आहे, तेव्हा मी यांनासुद्धा कसं सांगू. पटकन तेवढ्यात आता सीमा ही पुन्हा रमाकडे येते आणि आता अक्षय गेल्याचे बघून आता सीमा म्हणते हे काय झालं अक्षयला. तर रमा म्हणते काही नाही अहो कामाचं खूप टेन्शन आहे ना, म्हणून थोडासा स्ट्रेस आलाय, रात्री जागरण होतंय. आणि पुन्हा आता सीमा म्हणते बरं ते जाऊ दे, तू काय सांगणार होतीस मला सांग ना. आणि त्यानंतर आता रमा म्हणते की आई तुम्हाला जर असं कळलं की तुमची रमा परत आली तर काय होईल. सीमाला आता आनंद झालेला असतो आणि ते ऐकता सीमा म्हणते की असं जर झाले ना तर मी जगाला ओरडू सांगेल की माझी रमा परत आली आहे म्हणून. आणि त्यानंतर भानावर येत आता सीमा रमाला म्हणते की सॉरी तुला वाईट वाटलं असेल ना, पण मी तरी काय करू, कारण माझं रामावरती खूप प्रेम आहे. तर रमा खुश झालेली असते. सीमा म्हणते की पण मला वाटतंय की आता ती कधीच परत येणार नाही, कारण यायचं असतं तर ती अगोदरच आली असती. आणि ते ऐकून आता रमा चेहरा फिरवते आणि इकडे आता रमाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. रमा विचार करते की यांना सुद्धा जर सांगितलं तर यांना काय वाटेल आणि यांच्यापासून मी लपून ठेवलं आणि एक ना एक दिवस यांना हे सगळं सत्य कळालं तर मग काय वाटेल, असं आता रमा डोळ्यातील पाणी पुसत विचार करू लागते. इकडे आता पुन्हा ही मुकादमाच्या गेटवर जाता जाता नैना ही पुन्हा माहीला समजावत असते आणि इकडे आता नैना पुन्हा माहीला समजावत असते. आणि आता नैना म्हणते की माही आपण यातून काही ना काही मार्ग काढूच, पण तू अक्षयला विसरून जा. आणि ते ऐकताच विचार करत आता माही म्हणते की काय मार्ग काढणार आहे आपण, कारण माझं लाईफ त्यावेळेस अगदी सुखी होती, मज्जा होती, एन्जॉयमेंट होतं आणि कलरफुल लाईटनेस होता माझा लाईफ. माही म्हणते की लग्नाचे माझ्याकडे स्वप्न होते आणि त्यातच मी खुश होते आणि त्यावेळेस मी नील बरोबर अगदी सुखी होते, पण आता असं काहीच नाही राहिलं आणि असं काहीच नाहीये. माही म्हणते की सगळेजण आपापल्या जगात आहेत आणि माझा विचार करायला मात्र कोणीच नाहीये. नैना म्हणते हे बघ माही तू असा विचार करू नकोस. आणि त्यानंतर आता माही म्हणते की नैना तू सुद्धा हेच म्हणाली की निघून जा म्हणून. आणि लगेच आता माही ही नैनाच्या गालाला हात लावते आणि म्हणते बाय. तर नैना म्हणते की माही
आणि त्यानंतर आता माई म्हणते की मला नाही वाटत मी इथे आता परत येईल म्हणून, आणि जर का मी इथे परत आली तर मला इथे रिस्पेक्ट मिळणार नाही, बरोबर ना. तर आता नैना ही मान हलवते आणि ते ऐकताच आता माहीने समजून घेतल्यामुळे नैनाला खूप आनंद झालेला असतो आणि पटकन नैना आता माहीला मिठी मारते. त्यानंतर आता माही आणि नैना दोघीही मुकादमाच्या घराकडे बघतात आणि एकटक नजरेने मुकादमाच्या घराकडे बघत आता माहीने मुकादमाच्या घराचा बाहेरचा रस्ता पकडलेला असतो आणि तोही कायमचा. आणि इकडे आता आभ्या हा मुकादमाच्या घरात फॅन दुरुस्त करत असतो. तर तेवढ्यात आनंद तिथे येतो. आभ्याला ते करताना बघताच आता आनंद म्हणतो, आभ्या तुझं हे काय चाललंय रे. तर आता आभ्या म्हणतो की आपला घरातील हा जो फॅन होता ना त्याचा स्पीड खूप कमी झाला आहे म्हणून ते व्यवस्थित करतोय. आणि तेवढ्यात आता आनंद म्हणतो की आभ्या तुझं काय चाललंय हे सगळं नीट करायला आपल्याकडे इलेक्ट्रिशियन आहे ना, आणि तू गेल्या काही दिवसापासून ऑफिसला का जात नाही, हे बिनकामाचे फालतू उद्योग कशाला करतोयस तू. आभ्या म्हणतो की त्याचं कारण म्हणजे की माझ्या आयुष्यात असा कोणताच चांगला रस उरला नाही. आणि आता आभ्या म्हणतो की माझ्याच आयुष्याचा स्पीड खूप कमी झाला आहे. या फॅनला मी दुरुस्त करतोय पण याचा स्पीड वाढवण्यासाठी याच्याकडे तरी कॅपॅसिटर तरी आहे, माझ्याकडे असं माझा आयुष्याचा स्पीड वाढवण्यासाठी काहीच नाही आहे. आणि आभ्याचे ते बोलणे ऐकून आनंद आता डोक्याला हात लावतो आणि आभ्या म्हणतो तरीही मी माझं सगळं कॉन्सन्ट्रेशन एक करण्यासाठी करतोय ना, प्रयत्न करतोय, मेडिटेशन करतोय, भाजी निवडण्याचं काम करतोय. आभ्या म्हणतो की त्यामुळे रागसुद्धा आता माझा कमी झाला आहे आणि मी आई आजीशी अक्षयशी सगळ्यांशी आता नीट बोलतोय. आनंद म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेव आभ्या, अक्षयबद्दल तू राग ठेवून आहे पण अक्षयच्या मनात ना तुझ्याबद्दल कोणतीच आडेविडे नाही आहेत. आनंद म्हणतो की अरे तुमच्याशी जर वाद झाले तर नेहमी तो स्वतःशीच एकमेकांशी बोलायला येतो. आभ्या म्हणतो मला माहिती आहे. आणि त्यानंतर आता आनंदला आभ्या म्हणतो की दादा तो मला दाखवून देत नाही आहे, तू मला दाखवून देतोय पण मला त्याची जाणीव होते आणि तो किती मोठा आहे आणि मी किती अर्धा आणि छोटा आहे हे तो मला दाखवून देतोय. आभ्या म्हणतो बघ ना तो आयुष्यात किती लकी आहे आणि मी किती अनलकी आहे. आणि त्यानंतर आता इकडे रात्र होताच भर रात्री त्या अंधारात गार्डनमध्ये रमा आता नैनाला तिच्याकडे घेऊन येते. नैनाचा हात धरत आता रमा म्हणते की मला माहिती तू काल नैनाला घरी येण्यापासून अडवत होती ना, तर नैना आता मान हलवते. त्यानंतर आता रमा म्हणते की मी उगाच तुझ्यावरती संशय घेतला होता नैना, आणि तू घरी कुणाला तरी घेऊन येते हे असंच मला वाटत होतं. आणि रमा म्हणते की म्हणजे नैना तुला माहीत आहे ना मी रमा आहे. तर नैना म्हणते हो. आणि रमा म्हणते काल रात्री माही आली होती बरोबर ना नैना. तर नैना मान हलवते आणि नैनाचे सुद्धा डोळे आता भरून आलेले असतात आणि प्रेमाने नैना ही आता रमाला मिठी मारते आणि दोघेही एकमेकांना कडकडून भेटतात. तर आता आपली रमाने खरी ओळख नैनाला सांगितलेली असते. इकडे आता आनंद हा आभ्याला समजावत असतो आणि म्हणतो की अरे आभ्या तुला कधी कधी असं का नाही वाटत रे, अक्षयला स्वतःहून जाऊन तू सॉरी म्हणावी म्हणून. आभ्या म्हणतो का सॉरी मागायची. आणि त्यानंतर आता लगेच आभ्या म्हणतो की दादा तुझ्यात आणि माझ्यात वाद झाले होते तेव्हा आपण एकमेकांना सॉरी म्हटलो होतो का. अरे भावंडामध्ये कसलं आलं सॉरी आणि थँक्यू. आणि इकडे आता नैनाचे डोळे भरून आलेले असतात. नैना म्हणते रमा तू जिवंत आहे आणि तुका मला बघून किती आनंद झाला हे तुला मी कसं सांगू. नैनाला सुद्धा आता खूप आनंद झालेला असतो आणि भरल्या डोळ्यांनी रमा जिवंत आहे हे बघून नैनाचे डोळे भरून आलेले असतात. आणि त्यानंतर आता नैना म्हणते की तू माझ्यावर संशय घेतली ना. तर आता रमा म्हणते की मला काहीच सुचत नाही आहे नैना, आणि बघ हे काय होऊन बसलं आणि घरात सगळी परिस्थिती कशी आहे तू बघतेस ना, मी सुद्धा आता दुहेरी कात्रीत सापडली असे रमा आता नैनाला बोलते. रमा म्हणते की मला सगळ्यांना सांगायचं आहे मी परत आली आहे म्हणून, पण मला ते सांगता येत नाही आहे आणि मी घरच्यांना सांगू शकत नाही कारण मला माहीची देखील काळजी वाटते कारण तिने माझ्यासाठी एवढं सगळं केलं. रमा म्हणते तुला माहिती आहे का नैना तिने सगळी प्रॉपर्टी त्या नील आणि देविकाच्या नावावर केली आणि माहीसुद्धा आता एकटी पडली. आणि आता रडतच रमा म्हणते खरंच मला काय करावं ना ते काहीच कळत नाही आणि यांचीसुद्धा अवस्था तू बघितलीस ना. आणि रमा म्हणते की तिने मला सगळं सांगितलं. जेव्हा ती या घरामध्ये होती ना माही, तेव्हा घरच्यांनी तिच्यावरती किती प्रेम केलं ना हे देखील तिने मला सांगितलं. आणि रमा म्हणते की तिचा या घरामध्ये जीव अडकलाय, फक्त यांना हे असं आवडत नाही ना म्हणून ती यांच्याजवळ जात नाही आहे आणि यांच्यापासून ती बाजूला आहे.
आणि रमा म्हणते की माहीला एक गोष्ट कळतच नाही, जर यांना हे सगळं कळलं तर किती मोठा प्रॉब्लेम होईल तो. ते ऐकून आता नैना ही रामाकडे बघू लागते आणि त्यानंतर आता यांना जर कळलं तर यांनासुद्धा किती मोठा धक्का बसेल. तर आता नैना म्हणते काय, तर रमा म्हणते हो, आणि यांनीसुद्धा मला सांगितलं आहे की मला तुझा नवरा आवडत नाही आहे, तुझा नवरा माझ्या डोक्यात जातोय तो. आणि ते ऐकताच आता नैना म्हणते की म्हणजे माहीने रामाला सगळं काही खरं सांगितलेलं नाही आहे आणि माहीने अक्षयवरती प्रेम आहे हे सांगितलेलं नसतं आणि विरुद्ध बाजूने बोलून माहीने सांगितलेलं असतं की तुझा नवरा माझ्या डोक्यात जातो. ते सगळं आता नैनाच्या लक्षात आलेलं असतं आणि नैना विचार करते की किती ग्रेट आहे माही पण. आणि त्यानंतर आता लगेच आता रमा म्हणते की आपण बोलूयात नंतर. तर नैना म्हणते हो आपण बोलूयात. इकडे आता अक्षय हा त्याच्या बेडरूममध्ये पुन्हा कंपनीचं काम करत असतो. तेवढ्यात आनंद तिथे येत म्हणतो काय रे अक्षय, खूप बिझी दिसतोय आणि कंपनीचं काम. तर अक्षय काम करत म्हणतो हो ना दादा. आनंद म्हणतो की अरे यार अक्षय, तू कामाचा किती स्ट्रेस घेणार आहे, कंपनीतसुद्धा ते काम आणि घरीसुद्धा काम, थोडा घरी आराम कर की. तर अक्षय हसतच म्हणतो की दादा सध्या कामाचा थोडासा वर्कलोड आहे. आणि त्यानंतर आता इकडे अक्षय म्हणतो की तूच बोल ना दादा, काय काम काढलं होतं आणि कशासाठी माझ्याकडे आला होता. तर आनंद म्हणतो की अक्षय एकदा आभ्याला माफ कर ना. तर अक्षय आता आनंदकडे बघू लागतो. त्यानंतर आता रमा ही पुन्हा बेडरूममध्ये येते आणि आता आभ्या आणि अक्षयला एकत्र आणण्यासाठी रमा विचार करू लागते. आणि रमा म्हणते की अभिदादाची जर माफी मागायची असेल किंवा त्याला माफ करायचं असेल तर तुम्ही दोघं असे एकत्र कोणता खेळ खेळत होते. तर आता लगेच आठवून रमा म्हणते की क्रिकेट, आणि आपण क्रिकेट खेळूयात. सगळेजण आता मुकादमाच्या घराबाहेर क्रिकेट खेळू लागतात. आणि त्यानंतर सगळेजण आभ्याला बॅटिंग करायला सांगतात. तर आभ्या म्हणतो की माझ्याकडे तुम्ही अजिबात बघू नका, मी काही बॅटिंग करणार नाही. तर आता अक्षय म्हणतो ठीक आहे, बॅटिंग करायला मी एकटा पक्का आहे. आणि असे म्हणत अक्षय बॅट हाती घेतो. तर आभ्या आता बॉलिंग टाकणार असतो. आणि त्यानंतर आता इकडे सीमा ही आई आजीकडे येते आणि आई आजीला म्हणते की ही माही आहे ना आता पूर्णपणे रमा झाली. आणि अलीकडे आता त्या माहीला बघून मीसुद्धा तिला माही नाही तर रमा हाक मारते. आणि जर आता तिचीसुद्धा अशी अवस्था झाली, मी बऱ्याच वेळा बघितलं आई आजी, तिला जर माई म्हटलं ना ती ओ देत नाही, पण रमा म्हटलं ना ती लगेच ओ देते. आणि ते ऐकताच आता आई आजी म्हणते की अगं हो सीमा, मीसुद्धा खूप वेळा अनुभवलं आहे ते. आणि माहीला जर माही हाक मारली तर ती काहीच रिस्पॉन्स करत नाही, पण तिला रमा म्हटलं ना ती लगेच ओ देते. आणि ते सगळं ऐकताच आता आई आजी म्हणते की बरोबर आहे ना सीमा, मलासुद्धा तेच वाटतंय. सीमा म्हणते की बरोबर, हे प्रकरण ना नक्की काहीतरी वेगळंच असल्याचे आता आई आजी आणि सीमाच्यासुद्धा लक्षात आलेलं असतं. आणि माही ही आता माही नसून ती रमा असल्याचे सत्य हे सीमासमोर कसे येते आणि आपली रमा खरी जिवंत होऊन पुन्हा आल्याचे सत्य आता सीमासमोर येऊन सीमा आता कोणतं पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आणि मोरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.